नर्मदे हर। रामकृष्ण हरी। नर्मदे हर। रामकृष्ण हरी। सकाळचे 7:10 झालेत। रात्री राहिलेलं त्या आश्रममधून आपण आता पुढे निघालो। गोदा घाट या दिशेनं खूप थंड आहे। धुकं बघू शकताय। 4 पावलाच्या अंतरावरचं काय दिसत नाही आहे पुढचं। खूप थंडी आहे आज पण। नर्मदे हर। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हे बघा किती थंडी आहे। खूप धुकं आहे सगळं। सर्वांना सुप्रभात। जय श्रीराम। हे बघा सकाळची सुरुवात अशा पद्धतीनं। चला रामकृष्ण हरी। नर्मदे नमामि देवी नर्मदे। नमामि देवी नर्मदे। नमामि देवी नर्मदे। नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर। हे बघा मारेवा गोशाळा इथं आमचा आवडता विषय। आतमध्ये ओपन गोट आहे सगळा। हे बघा गायरं कशी हे करतात। किती थंड आहे इकडं। धुकं झालंय पूर्ण। जय गोमाता। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय गोमाता। नर्मदे हर। हे बघा किती भरपूर गायी राहतात। नर्मदे हर। आताच बघितला गोशाळा किती मोठी आहे। सुंदर ओपन गोट आहे। खूप सुंदर गोशाळा आहे। नर्मदे हर। हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। जरा धुकं आहे दिसत नाही आहे तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय। खूप धुकं आहे इकडं। हे बघू शकता तुम्ही पाठीमागं। हे बघा सूर्यदेवता येत आहेत खरं दिसत नाही आहेत ते। हे पाठीमागे इकडे सूर्यदेवता येत आहेत। धुकं असल्यामुळं दिसत नाहीत ते। नर्मदे यार खूप म्हणजे खूप थंडी आहे। नमामि देवी नर्मदे। 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 किती इकडं आहे ना किती सुंदर हा निसर्ग आहे। आणि इथून फिरताना असं गुदमरल्यासारखं वाटत नाही। एकदम शुद्ध श्वास शुद्ध हवामान सगळं। कारण की इकडे कुठले कंपनी नाही आहेत कारखाने नाही आहेत त्यामुळं इकडची जी हवा आहे इकडचा जो निसर्ग आहे एकदम शुद्ध आहे। प्रदूषण नाही आहे इकडे। खूप सुंदर। तुम्ही एकदा तर नर्मदा परिक्रमा करा। तुमचे आजार तुमच्या डायबिटीज गोळ्या सगळ्या निघून जातील। तसे मला नाहीतच आमच्यातल्या कोणालाही नाही येत। मला मामाला आमच्या काकांना कोणालाही कुठलाही आजार नाही। आम्ही पहिल्यापासूनच कुठल्या मेडिकलच्या गोळ्या खात नाही। नर्मदे रामकृष्ण हरी। चला नर्मदे हर। बघून घ्या निसर्ग। पुढचे गावाचं बोर्ड आलाय नेम प्लेट। इकडची गावाची नावं भारी आहेत। हे बघा कुडचोगरा हा 2 किलोमीटर आहे।
बेलाडी या गावातून आता आम्ही निघलो आहे. आता घाघाघाटला जायचं आहे. हे मध्ये छोटी छोटी गावं लागतात. त्यामध्ये यार हे बघा किती धुकं आहे. दिसत नाहीत ना पुढचे चाललेले मामा आणि काका चाललेत बघा ते कसे दिसतात. 20-25 पावलं ती पुढची का आणि माहीत कसं इतकं धुकं आहे. हे बघा इकडं सूर्यदेव पाठीमागे नर्मदे हर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्यावरून हा रस्ता आहे. बऱ्यापैकी डांबरिकी आहे आणि बऱ्यापैकी कॉन्क्रीटचा केलेला आहे. खूप चांगला रस्ता आहे इकडचा. नर्मदे हर. आता पुढे एक नदी आली. ही नदी जाऊन मैयाला मिळाले. या साईडला इकडं मैया आहे. हे बघा मोठा ब्रिज आहे जुना दगडी ब्रिज पुढे दिसतंय. नर्मदे हर रामकृष्ण हरी. ही शुभप्रभात पक्ष्यांचा आवाज इकडे नदीच्या पाण्याचा आवाज येतोय. नर्मदे हर. नदीचा संगम आहे इकडे नर्मदा नदी आहे इकडच्या साईडला. आता इथं पुढं कापूर लावून पाया पडून पुढे जायचं प्रत्येक संगमच्या ठिकाणी. नर्मदे हर. अशी नदी आहे. आता देववरती आले. इकडून आले आणि इकडे कसं इकडे नर्मदे बघा किती सुंदर आहे. दोन बसले अरे काम अरे कुठला जा दुपार बालबुक साठी गोल काय किती किलोमीटरला आहे? किलोमीटर कोणती नदी आहे? नर्मदा मैयाचा संगम होता है. नर्मदे किलोमीटर 2 किलोमीटर आहे. आता देवता जवळ जरा करत चाललंय. आवाज बघा साखरत
कोणती नदी आहे? अच्छा, नर्मदा मैया संगम होता है। नर्मदे किलोमीटर है। बहुत 2 किलोमीटर आहे. आता जेवता जवळ जरा जरा करत चाललंय. हे असा आवाज बघा साखरत फोडण्यासाठी तिकडून येत असते पक्षी. शांत वातावरण. खूप रे सकाळ भरलेले ट्रॅक्टर नर्मदा येऊ लागले. आता अमिदापूर गाव इकडे एक आहे. हा नर्मदपूरचं इथून इकडे पर्यंत मार्ग इकडला आहे. माणसं इथल्या चायसाठी बोलवून चाय आणि केलेले पतंजली. इकडेही पण वाचते सोय केले. मैं सभी साधु संतों से प्रार्थना करना चाहता हूँ कि कल मैं इटारसी गए तो मैंने देखा कि नर्मदा माँ से काफ़ी दूर से बस के रास्ते से जीप के रास्ते साधु संत जा रहे हैं। उन संतों से प्रार्थना है कि जो पुराना परिक्रमा मार्ग बना हुआ उससे जाएं, जो भक्त जहाँ सेवा करते आ रहे हैं उनको सेवा का अवसर दे। नर्मदे हर नर्मदे हर। बाबा जी गाँव कौन सा है? ये हमीदपुर गांव, इसका नाम भरतपुर हो गया है अभी। अच्छा भरतपुर, अच्छे बढ़िया। आश्रम है हमारा, 4 पीढ़ी से काम चल रहा है। दादाजी आपका नाम? मेरा नाम परशुराम है। ओके, नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। हे काका इथं राहतात, हे यांचं घर आहे. इकडे नर्मदा परिक्रमा वाचनासाठी बांधलेत नवीनच. नर्मदे हर. आला तर नक्की इकडे या. नर्मदे हर. नर्मदे हर. त्या काकांचं म्हणणं आहे की तुम्ही जेवढ्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून तुम्ही याल, म्हणजे नर्मदा मैयाच्या जवळपास जी गावं जोडलेली आहेत त्या गावाजवळनं तुम्ही या. नर्मदा परिक्रमा इकडं खूप चांगल्या पद्धतीने होत्या. गावागावामध्ये तुम्हाला सर्वच नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर. हे त्यांचं घर आहे. नर्मदे हर.
नर्मदे हार. हे बघा पुढे एक आश्रम आले. इकडं आपल्यासारखी झेंडा लावलेला आहे इकडे दोन्ही साईडचा. हे होमकुंड आहे असं दिसत असेल तुम्हाला. होमकुंड हे सुंदर होमकुंड बनवलं. किती सुंदर आश्रम बनवले बघा. होमकुंड. पवनपुत्र हनुमान की जय. हे बघा आपल्याकडे अशी झेंडे असतात. इकडे एक साईड आहेत, हे दोन्ही साईडचे झेंडे आहेत. हे शिवजींचा झेंडा एक इथं असा आहे. खूप सुंदर पद्धतीचं हे बनवलं इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा माँ नर्मदा भक्तिपद आश्रम खूप सुंदर केलेलं असं इथं. नर्मदे हर. किती सुंदर होमकुंड बनवलेत. चार दिशेला 4 होमकुंड आहेत. तिकडे इकडे आतल्या साईडला आहे. परिक्रमा वाशांसाठी राहण्यासाठी सोय केलेत. हे बघा नर्मदा माता की जय. नर्मदे हर. किती सुंदर नर्मदा मातेचं हे लावलेलं आहे इथं बॅनर. नर्मदे हर. पाया पडून दर्शन घे सगळ्यांनी. नर्मदे हर. इकडं आतल्या साईडला अशी परिक्रमा वाशांसाठी राहण्यासाठी सोय केली आहे. हे बघा नर्मदे हर. हे बघा इथं असं खूप सुंदर पद्धतीचं इथं आश्रम बांधले वाटेला परिक्रमा वाशांसाठी. हे बघा इकडच्या चुली कशा आहेत त्या डबल चुली आहेत त्या. इथं पण येते आणि इकडे पुढे तवा ठेवला आहे. त्या ठिकाणी पण येते. अशा मोठ्या मोठ्या चुली बनवल्यात. खूप मोठा निसर्ग प्रसर. खूप सुंदर हा निसर्ग आहे. बघू शकता किती सुंदर आहे. इकडे मक्याची खिते आहे सगळी. मक्का लावला आहे दोन्ही जण. चारही साईडला मक्का आहे. तिकडच्या साईडला पण मक्काच आहे. नर्मदे हर. खूप सुंदर पद्धतीचा आश्रम बनवले तिथं. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. आज हमारे अर्चना गांव और लुजगांव के बीच में जो आश्रम है, हमारे परिक्रमावासी यहाँ पर पधारे। यह आश्रम श्री शैलेंद्र जी उपाध्याय के द्वारा पूर्व में 2-3 वर्ष पूर्व में यह संचालित हो रहा है जी. और बड़ी माँ की असीम कृपा है। बहुत सेवा होती है यहाँ। भोजन पानी सोने की सभी व्यवस्था है। परिक्रमावासियों की सेवा बहुत ही अच्छी होती है। माँ नर्मदा हमारे शास्त्री जी पर, उपाध्याय जी पर, पूरे परिवार पर कृपा करे, यही विनती है। नर्मदे नर्मदे हर. राजपूत अर्चना गांव और यहाँ से 4 किलोमीटर पे त्रिवेणी संगम है बोंदा गांव, गंजाल, गोमती और नर्मदा मैया।
तीन नदियों का संगम, 3 नदियों का संगम है त्रिवेणी संगम, और 3 जिला का संगम भी है वहाँ। 3 जिला के संगम। अरे हाँ, वाह, होशंगाबाद और हरदा और सीहोर, सीहोर। 3 जिला का संगम भी है। संगम भी उधर ही है और नदी का संगम भी है। नदी का भी संगम वही, नर्मदा मैया का भी संगम वही है अच्छा, और सबका संगम वही है। और ये अर्चना गाँव का रहने वाला हाँ। और उसके पार वो पुराना मठ है। मठ है, मठ बहुत पुराना मठ है, बहुत पुराना मठ है। उसमें आश्रम है, रुकने की व्यवस्था जी है। रुकने की व्यवस्था है, सब व्यवस्था है। नर्मदे नर्मदे हर, हर हर नर्मदे हर, नर्मदे हर करो, नर्मदे हर। चलते हैं बाबा। चलते बाबा जी, जय नर्मदे। नर्मदे हर। जर लकडी गुरुदेव गुरुदेव शिवजींचं मंदिर आहे आतमध्ये, शंकराचं, नर्मदे हर. इकडे असंही परिक्रमा रस्ता इकडे गेले, नर्मदे हर. हे बघा परत एक गोशाळा लागले, खूप सुंदर, श्रीकृष्ण गोपाल गोशाळा, नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये खूप सुंदर गोशाळा आहे. हे बघा, नर्मदे हर, नर्मदे हर. ये कितनी है गौ माता? 50 एक है. सब दूध देती है? नहीं, अच्छा, तो ठाक हाँ. नर्मदे हर, नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. त्रिवेणी संगम जो आहे इथून पुढं 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. हे आता आहे कृष्ण रामकृष्ण गोशाळा बघितली आपण. त्या गोशाळेच्या पासून पुढं 2.5 किलोमीटर अंतरावरती त्रिवेणी संगम आहे. चला आपण तिकडे जाऊ. नर्मदे हर. इकडं रानांना एकही रानाला कंपाऊंड नाही आहे. इकडे बघा कंपाऊंड नाहीच आहे आणि रस्त्यावरती गोमाता पण दिसत नाही आहेत. सकाळपासून आहे ना 2 गोशाळा दिसल्या आपल्याला. इकडच्या जे बाहेर रानावनातून फिरतात गोमाता, त्या सगळ्या गोशाळेमध्ये त्यांची तिथं सोय केली आहे. आणि इकडच्या रानांना कंपाऊंड नाही आहे. मागं व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही, त्या प्रत्येक रानांना कंपाऊंड आहे. इकडच्याला काहीच नाही आहे. असे गावी गोशाळा बनवायला पाहिजे आपण. नर्मदे हर, नर्मदे हर. हा त्रिवेणी संगम आहे इथं. हा ह्या इकडे दिसतात ही नर्मदा नदी आहे, पुढच्या साईडला इकडे दिसतात ती. आणि ह्या इकडून आहे ना 2 नद्या मिळून असं आलेलं आहे. इथून इकडं त्रिवेणी संगम हा नर्मदेचा आणि ह्या नद्यांचा. नर्मदे हर. चालू आहे का काय? स्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. स्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नमामि देवी, नमामि देवी नर्मदे. त्रिवेणी संगम आहे हा. हे बघा हे पुढे दिसतंय तिकडच्या साईडला ही नर्मदा माता. आणि इकडे ह्या 2 नद्या आल्यात, इकडून ह्या 2 नद्या आल्यात अशा. आणि इकडून असा हा पुढे गेल्यानंतर ना इथं नर्मदा मातेला 2 मिळते. त्रिवेणी संगम हा. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. पलीकडं नाव यायला लागल्या, नावातनं बसून आपल्याला पलीकडे जायचं आहे आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
चला आता पलीकडे जाऊ आपण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इसको ले जाओ इधर, महाराज जी पटली उतर जाओ, खटा उतर जाऊं. त्वदीयपाद नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे, दादा जाओ. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी. तो हम जाए. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी अच्छी बात थोड़ी है. मैंने तू कम से कम फोन तो उठा के तो कहते हैं. हाँ ना कहीं भी कहते बनी नहीं कहते. नावेतून पलीकडे चाललोय आम्ही. हे त्रिवेणी संगम पार करत. हे बघा मनुष्य का स्थल ये लेना देना नहीं, आदमी का व्यवहार को गड़बड़ मामला क्लियर होना चाहिए. ये कौन सी नदी है इधर? ये गंजाल है, गंजाल नदी है, सामने में नर्मदा मैया है. गोमती नदी किधर से आई ये है? सामने इधर से आई है. इधर से आई है. अभी वो कैसे, वो भी मिलेगी हमें? ये थोड़ा पानी. अच्छा. ये संगाबाद जिला, ये आगरा जिला, और सामने तो ये मंदिर के उस पार गोमती नदी है, दोनों मंदिर के बीच में है. बीच में. अच्छा. और वो अभी आश्रम इधर ही है क्या? आश्रम गोदा आश्रम. हाँ ये नदी में साइड में उस साइड. अच्छा. त्रिवेणी तो आश्रम के लिए जाने के लिए रास्ता जी जी साइड से. त्रिवेणी संगम 3 जिले की बॉर्डर है. गोमती नदी, ये गंजाल नदी और नर्मदा नदी, ये तीनों का संगम है. 3 जिले की बॉर्डर है. और 3 जिलों के बॉर्डर भी है. वो देखो उधर नैया. हर. नारायण जी केवट गोदा गाँव विशाल. देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. अच्छा पटेल, हमारे गरीब आदमी तुमसे कमा थोड़ी घनी मदद की तो तुमको नहीं करे. तुमका मालूम है ये खरीदार है. 20 को खुल्ला उदय कराला. जाना और सुबह और उतर के गया. हाँ जैसे काय ये आइए हमारे ना आंबाडे. तेव्हा तिकडून आलो आता आम्ही. आता इकडनं असं इकडे पुढे चाललोय. पुढे घाट आहे, आश्रम आहे तिकडे. होय ते गार सावली आहे. बस मध्ये हर. बसून काय होणार आहे. गोमती नदी आपण आता पार करतोय. गोमती नदी आहे. नर्मदे हर. आता आम्ही गोदा घाटच्या आश्रमावरती आलो आहोत. तर इथं त्रिवेणी संगमाचा आम्हाला अलभ्य असं दृश्य बघायला मिळालं. तर ही आता आम्ही जे उभारलो आहे हे गोमती नदी आहे. ही ह्या 2 आश्रमाच्या मधून आलेली आहे.
एक आश्रम पलीकडे घेतला एक अलीकडे घेतला आहे. मधून ते गोमती नदी आलेली आहे आणि त्या पलीकडचं जे आहे नदी ती गंजाल नदी आहे. तर या गंजाल नदीमधून आम्ही नावेतून आलो आणि इथून आम्ही पायी येऊ शकलो, कारण पाणी थोडं कमी असल्यामुळं आम्ही पायी येऊ शकलो. आणि हे असं तिकडं नर्मदेला नदीला जाऊन 2 नद्या मिळालेल्या आहेत. असा त्रिवेणी संगमाचा आज आम्हाला अलभ्य लाभ मिळालेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण. त्रिवेणी संगमचा लाभ आज भेटला. चला नर्मदे हर. किती सुंदर आहे. इकडे बघा वरती मंदिर आहे. नर्मदे हर. हे बघा इथं आश्रम आहे. असा घाट आहे, खूप मोठा घाट आहे. हो हे पुढे नर्मदा मैया. ते बघा खूप जुना घाट आहे. हा दगडी बांधकाम आहे. याच्यामध्ये लोखंडाच्या पट्ट्या अशा मारल्यात की दगड सरकून येत म्हणून. खूप जुना घाट आहे जो. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा इथंही वडाचं झाड खूप मोठं आहे. प्राचीन मंदिर आहेत ही सगळी. हे बघा नर्मदे हर. भगवान शिवशंकरांचं मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. नर्मदे हर. हे एक आश्रम आहे इकडे. नर्मदे हर. हे पण प्राचीन जुनं मंदिर आहे. आश्रम मंदिर एकदम जुना आहे. याचा दरवाजा बघा कसा आहे. नर्मदे हर. हे बघा खूप जुनं बांधकाम आहे. लाकूड आहे सगळं. हे बघा प्राचीन आहे एकदम जुनं. नर्मदे हर. किती जुना वाडा आहे. हा मंदिर आहे. मंदिर हे बघा खूप सुंदर आहे. अप्रतिम. हे बघा इकडं मध्ये हर. हे जे कोरीव काम बघा किती सुंदर आहे. सुंदर अप्रतिम. नर्मदे हर. हे जो बघा डिझाईन काम बघा, हे पूर्ण लाकडामध्ये आहे. आवडता विषय मामांचा विषय थोडा. नर्मदे हर. हे होमकुंड आहे. सगळं लाकडामध्ये काम आहे. श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर. श्री गुरुदेव दत्त महाराजांचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. नर्मदे हर.
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम ओंकार गुरुदेव दत्त. ओम ओंकार गुरुदेव दत्त. उनकी भी तुम्हारे साथ ही बना लेंगे क्या होगा वो बोल रहा कि पेट को खाता हूँ आलू है टमाटर कोई भी सब्जी. नर्मदे हर. श्री गुरुदेव दत्त हे दत्तांचं मंदिर आहे आणि इथं आता सदावर्त भेटला आपल्याला. इथं असं मस्तपैकी बाहेर चुलीवरती खिचडी भात बनवतोय आम्ही. घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवितवान नये पूर्ण ब्रह्म उदरवर मनोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. गोदागाव. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. आत्ता आपण श्री श्रीपाद वल्लभ दत्त महाराजांच्या मंदिरापासून त्रिवेणी संगमपासून संध्याकाळच्या प्रवासाला सुरू केले. 3:35 झालेत. गोदागाव इथून 1 किलोमीटर आहे. तिथून पुढची अशी गाव आहेत छोटी छोटी. नर्मदे हर. संध्याकाळचा प्रवास सुरू झाला आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आपण पाठीमागे बघितलो दत्त महाराजांचं मंदिर ते आश्रम 700 वर्षापूर्वीचा इथे. आणि ते बाजूला समाध्या बघितल्या सगळ्या त्यासुद्धा जुन्या जुन्या समाधी आहेत. या सगळ्यात मोठी समाधी होती त्या महाराजांची आहे. आणि त्याच्यातले एक महाराज आहेत ते आता कुंभमेळ्यामध्ये गेलेत. रामकृष्ण हरी. खरंच खूप सुंदर आहे ते. जुन्या वास्तू जुन्या ज्या अशी मंदिर आहेत जे आश्रम आहेत. आपली संस्कृती जपली पाहिजे आपल्याला. नर्मदे हर. किती सुंदर पद्धतीनं ही वास्तू जपून ठेवली. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. अशा जुन्या वास्तू तुमच्याकडे कुठे असल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा नंबर आहे त्याच्यावर फोन करा. तुमच्याकडे कुठे जुन्या वास्तू अशा असल्या तर नक्की कळवा. आम्ही पण भेट देऊ. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नर्मदा माता की जय. गो माता की जय. ज्यांना बसनं परिक्रमा करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क करू शकताय. विष्णु प्रसाद पवार नसरुल्लागंज से, नसरुल्लागंज जिला सीहोर जी. टूरिस्ट पार्टी यानी बस ले जाता हूँ नर्मदा परिक्रमा पे मैं. और नर्मदा परिक्रमा पे जो भी भाई जाना चाहते हैं वो मुझसे सहयोग कर मतलब संपर्क करें. मोबाइल नंबर मेरे पंपलेट में लिखे हुए हैं. सब पूरा पंपलेट में मैंने दिया हुआ है. आपसे हाथ जोड़ के विनती यही है कि सेवा का मौका दें. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. मेरे मोबाइल नंबर है 88 89 12 41 99. विष्णु प्रसाद पवार. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे असे आश्रम आहेत त्या गावामध्ये. हे बघा ही अशी सेवा चालू असते आणि अखंड ध्वनी चालू आहे इकडं अशी. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चिपरनेरी असं गाव आहे.
इकडनं आता इकडं आश्रम आले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तुम भी कल देखना यूट्यूब पे. वो अंकल की उसमें करके दिए. नर्मदे हर, जिंदगी भर. चिंचवडी कोटी या आश्रमात आता आम्ही तर पोचलो आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. हे पुढचं दिसतं हे आश्रम आहे आणि ही आपली नर्मदा मैया. नर्मदे हर, जिंदगी भर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, पुरे जिंदगी भर. आता ह्या आश्रममध्ये आजचा मुक्काम असणार आहे. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर, हे आजचा. नर्मदे हर. असा आश्रम आहे. हे परिक्रमा कशी करावी हे याच्यावर दाखवलेलं आहे. सर्वांनी बघा. नर्मदे हर.